कसा दिला सांगा आता वाटा मला. तर मी सांगते. सांगा कितीला दिला वाटा मला आता. तुमका फेमस करून टाकले मी. नाही हे जसं कलेक्टच सांगा मला. दोन्हीचं 100 आहे का. एक काम करा मला एकच द्या आता 50चा. कारण आहे ना हा मला तो एकच वाटा द्या 50चा मला आता. पहिलं साफ करून घ्यायचा. हा ऑइल टाकायचा. हा लसूण टाकायचा. हळद. हा मिरची पावडर. हा चिंचेचं पाणी. थोडंसं पाणी टाकून बॉईल करायचा. पाण्याला उकळी आली अच्छा. हा जास्त नाही बनवायचं, सुक्क बनवायचं. अच्छा कोलंबी सारखं सुक्का बनवायचं. हां मी खूप छान रिस्पॉन्स दिला ॲक्च्युली गेल्या व्हिडिओला. सो मी मग परत आणला आणि परत थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे. सो रेसिपी त्यांनी सांगितलीच आहे. इकडे मी चिंच भिजत घातली आहे. चांगली साईज भेटली आहे. आता भरपूर आहेत. अलिबागच्या बाजारात तर भरपूर येत आहेत सध्या. म्हणजे ज्या दिवशी मी पहिल्यांदा घेतले तेव्हा फक्त 2 बायकांकडे फक्त मला दिसले. सो आज बाजारात बघितलं तर एक भरपूर जणांकडं विकायला होते. सो आता आत्ताशी तर हा मासा आला आहे. सो आता हळूहळू अजून थोडा स्वस्त होईल असं माझा अंदाज आहे. कारण क्वांटिटी भरपूर आली आहे सध्या बाजारामध्ये. क्वांटिटी असल्यामुळे त्याची डिमांड आहे. डिमांड कमी झाली आणि क्वांटिटी वाढली की ऑब्व्हियसली प्राईस कमीच होणार आहे. खूप औषधी गुणधर्म आहे ॲक्च्युली. औषधी गुणधर्म आहेत म्हणून तरी आपण हा मासा खाल्ला पाहिजे या सीझनमध्ये. तर आता तेल तापलं आहे. तेलामध्ये थोडंसं हिंग घालणार आहे. हा लसूण ठेचून घेतला आहे. हे आलं. तर आता लसूण छान असा मस्त खरपूस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बारीक कांदा. मस्त टोमॅटो सुद्धा मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. तर हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. तर याच्यात आता हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून घेतला आहे आणि ते मस्त आता फ्राय करते आहे. चिंचेचा कोळ घालते आहे. याच्यात आपण हे जे कालेटे मासे आहे ते घालून घेणार आहोत. झाकण ठेवून मस्त वाफ काढणार आहोत 10 मिनटं. ज्यांच्याकडून मच्छी आणली आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही आज आम्ही मच्छीचं कालवण केलं आहे. जशी रेसिपी सांगितली तशी एकदम मस्तपैकी ग्रेव्ही बनवली आहे आणि मस्त सुक्कं बनवलं आहे. माशाचं सुक्कं खूप कमाल झालं आहे. दिसण्यावर तर तुम्हाला कळत असेल. जबरदस्त. या जेवायला.